मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण GMC कोल्हापूर भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. 13 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 31/1/2025. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईटला ओपन करायचं, त्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला इथं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. खाली वडिलांचं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला इथं पुन्हा टाकायचंय. पुढे आल्यानंतर आडनाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला इथे पुन्हा टाकायचंय. हे तुम्ही टाकल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव इथे खाली येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर द्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर इथे खाली टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता, अदरवाईज नाही टाकला नाही दिला तरी काही अडचण नाही. त्यानंतर पुढे यायचंय, इथे एक ईमेल आयडी द्यायचा आहे, तोच ईमेल आयडी खाली देखील द्यायचा आहे. इथे वरती फक्त डोमेन नेम टाकायचंय, म्हणजेच @gmail.com च्या पुढचं जे नेम असतं ते तुम्हाला इथे टाकायचंय. ऑलरेडी इथे दिलेला असतो. त्यानंतर डोमेन नेम इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय gmail.com. म्हणजे gmail.com च्या पुढचं जे आपलं डोमेन नेम असतं ते आपल्याला इथे टाकायचंय. ठीक आहे, ते युजर नेम आणि हे डोमेन नेम झालं. तर दोन्ही एकत्रित येऊन ईमेल आयडी आपला तयार होतो. तर वरती जे पहिलं असतं ते युजर नेम असतं, पुढे डोमेन नेम आपण इथे सिलेक्ट करतो. आता खाली टाकताना संपूर्ण तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. जसं की उदाहरणार्थ वरती तुमचं अजय@gmail.com अशा प्रकारचा ईमेल असेल तर वरती फक्त इथं अजय टाकायचं. इथे ऑलरेडी आहे gmail.com, पुढे आपल्याला सिलेक्ट करायचं आणि खाली टाकताना पूर्ण टाकायचं अजय@gmail.com. ठीक आहे, हे टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चा दिसेल जो की तुम्ही इथं बघू शकता. हा कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्याविषयी तुम्हाला इथं गाईडलाईन्स दिलेले आहेत, ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं ओपन होऊन येईल. तर इथे बघू शकता फोटोग्राफची साईज किती पाहिजे आपल्याला संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सिग्नेचर विषयी लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन किंवा हँड राईट हँड डिस्क्लेरेशन जे असतं तर ते तुम्हाला कसं अपलोड करायचं त्याच्याबद्दल देखील संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते तुम्हाला पुढे अपलोड करायचं असतं. ठीक आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या साईज मध्ये फोटोग्राफ सिग्नेचर इथं करून घ्यायचे. त्यानंतर चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि फोटोग्राफ इथं अपलोड करायचं आहे. ते फोटोग्राफ अपलोड झाल्यानंतर इथं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे सिग्नेचर अपलोड करायची, सिग्नेचर देखील तुम्हाला अपलोड करायची. त्यानंतर इथं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी हे दोन्ही अपलोड करून घेतो. तर बघा इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतलेले, इथं टिक मार्क केलं. त्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे आता मी क्लिक करणार आहे. नंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे त्याबद्दल इथं माहिती देणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी इथं बघा सिलेक्ट पोस्टचं ऑप्शन आहे, इथे आपण सिलेक्ट करणार. इथे जर म्हटलं तर आपल्याला 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या जागा आहेत मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जिथे पण अर्ज भरायचा असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ते सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला पदाचं नाव इथं सिलेक्ट करायचंय, कोणत्या पदासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचंय. आता याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण ही नोटिफिकेशन जी दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित बघणं गरजेचं असणार आहे. नोटिफिकेशन वरती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघितलेलीच होती. यामध्ये प्रत्येक पदानुसार कुठं किती जागा आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे, वयाची अट आणि इतर बाकीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर खाली जर आलं ऐकली तर खाली जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, वरती जर म्हटलं तर सेपरेटली ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. इथे जर म्हटलं तर टोटल एवढी पद आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अजून थोडी जास्त पद आहेत, यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. हे जर म्हटलं तर आपल्याला कुठे कुठे जागा आहेत इथं तुम्हाला इथं जर म्हटलं तर संस्थेचं नाव दिलेलं आहे. जसं की इथं राजश्री शाहू महाराज इथं जर म्हटलं तर जे आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरमध्ये तर तेथील या जागा आहेत. आणि इथे जर म्हटलं तर छत्रपती जे वेगवेगळे महारुग्णालय आहेत
मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात जी पण माहिती आहे, जिथं इथं जागा आहेत त्याच्याबद्दल इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर ती तुम्ही इथं व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला कुठं अर्ज भरायचा आहे, तिथे तुम्हाला कॅटेगरीनुसार जागा तुमच्या उपलब्ध आहेत का नाही ते तुम्ही इथं जाणून घ्या. त्यानंतरच इथं अर्ज भरायला सुरुवात करा, ठीक आहे. आता आपण पुढे अर्ज कसा भरायचा ती माहिती बघणारच आहोत, परंतु या सर्व जागांसाठी आपल्याला अभ्यासक्रम मात्र हा सारखाच ठेवलेला आहे. तर अभ्यासक्रमानुसार तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. तर बघा इथं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याने अतिशय कमी किमतीमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या सेपरेट टॉपिकनुसार नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. यामध्ये बघा तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं उपलब्ध करून दिलं जाणार आहे या नोट्समध्ये. त्याच सोबत TCS पॅटर्ननुसार झालेलं काही लेटेस्ट क्वेश्चन पेपर तुम्हाला 14 ते 15 यामध्ये उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते तुम्हाला इथं समजून येणार आहे. ठीक आहे. या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे ₹149. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर या कोल्हापूर GMC पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत. तर या नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. तर बघा आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा पुढील प्रोसेस आपण बघत आहोत. आता जिथे जास्त जागा आहेत त्या जागांसाठी आपण अर्ज भरूयात. जसे की जर म्हटलं तर आपण कक्ष सेवक, ठीक आहे, कक्ष सेवक यासाठी 56 जागा आहेत. तर या जागांसाठी आता आपण ऑनलाईन अर्ज भरूयात. तर त्यासाठी आपण हे निवडलं. त्यानंतर आपल्याला कक्ष सेवकचं इथं पद बघण्यासाठी भेटेल, हे आपण इथं निवडू शकता, ठीक आहे. तर आता बघा आपल्याला सर्वप्रथम कॅटेगरी सिलेक्ट करायची, कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही हा अर्ज भरत आहात. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असेल तर येस करायचं. त्यानंतर टाईप कोणता आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रकार इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. जर दिव्यांग नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर खाली आपण जी पण वरती जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली असते त्यानुसार काय ऑप्शन एनेबल डिसेबल असतात. संपूर्ण माहिती पुढे दिलेली असते. आता जर तुम्ही इथं वरती कॅटेगरी बदलले तर हे काय ऑप्शन एनेबल डिसेबल हे जे आहेत ते वेगळे पर्याय इथं बदलतील, कारण प्रत्येक कॅटेगरीनुसार हे ऑप्शन चेंज होत असतात. आता इथं कॅटेगरी सिलेक्ट केलेले त्याच्यानुसारच हे काही ऑप्शन डिसेबल होऊन गेलेले आहेत. तिथे काहीच सिलेक्ट करण्याची गरज नाही किंवा काहीच भरण्याची गरज नाही. डायरेक्टली खाली यायचंय. इथे जर म्हटलं तर आपल्याला इथं समकक्ष प्राधिकरणाचे दिलेले वैध जात प्रमाणपत्र आहे का अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे का ते तुम्हाला इथे विचारले. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं पाहिजे आहे तर ते तुम्हाला येस नो इथे सिलेक्ट करायचं आहे. बाकीचे ऑप्शन इथे एनेबल डिसेबल आहे. आता ओपन मधून भरला तर कास्ट सर्टिफिकेट हे लागणार नाहीये, त्याच्यामुळे हे देखील ऑप्शन तेव्हा डिसेबल असणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हे जे ऑप्शन आहे एनेबल डिसेबल बघून घ्यायचं. तुम्ही जी पण कॅटेगरी सिलेक्ट करताय त्यानुसार तुम्हाला कोणकोणते ऑप्शन एनेबल आहे ते येस करायचं, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. अदरवाईज नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे जर म्हटलं तर EWS याच्याबद्दल माहिती विचारली तर हे जे ऑप्शन आहे हे पण डिसेबल आहे. इथे पण काय भरण्याची गरज नाही या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. बाकीचे OBC आणि इतर जे विद्यार्थी त्यांच्यासाठी जे ऑप्शन आहे ते एनेबल असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर माजी सैनिकाविषयी तर माहिती विचारली आहे, ठीक आहे. माजी सैनिक, दिव्यांग वगैरे याच्याविषयी तुम्हाला माहिती विचारली. पुढे आपल्याला मराठीमध्ये देखील माहिती ती वाचायची, येस नो तुम्हाला सिलेक्ट करायचे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे आपण युद्धामध्ये सैन्य दलातील सेवेतील मृत्यू पावलेला किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का अशा प्रकारचे इथे विचारले. तुम्ही येत असाल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर पुढे आपल्याला महिला आरक्षण अंतर्गत तुम्ही अर्ज करतात का असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. महिलांसाठी इथं महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जागा बघून घ्या, त्याच्यासाठी किती जागा आहे त्यानंतरच हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही एनेबल डिसेबल करू शकता, म्हणजे येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे खेळाडू वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारली, येस नो तुम्ही सिलेक्ट करणार. प्रकल्पग्रस्त असेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारली, भूकंपग्रस्त असेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारली. त्यानंतर अंशकालीन पदवीधर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं माहिती विचारली. अनाथ वगैरे असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली. जे पण तुम्ही येस करता त्याच्या खाली अशा प्रकारचं ऑप्शन असेल तर तुम्हाला इथे त्याच्याविषयी जो पण प्रवर्ग आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे ह्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती देणं आवश्यक असणार आहे. नसेल तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तर आपण येस वरती क्लिक करणार. त्यानंतर आपल्याला पुढे विचारले आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवार आहात का, ते देखील इथे उमेदवार अर्ज करू शकतात. त्याच्या संदर्भात इथे माहिती विचारली, इथे तुम्ही भरू शकता.
अदरवाईज नाही भरलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचं, इथं आपल्याला सैनिकाचे पाल्य आहात का असं विचारलंय. त्यानंतर आपण येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 1991 चे जनगणना कर्मचारी तुम्ही आहात का, तिथे कुठं कामाला होता होता का त्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती विचारली आहे. ठीक आहे. इथं कुठे कामाला असाल तुम्ही जनगणना निवडणूक कर्मचारी म्हणून, तर तुम्ही इथं येस नो इथं करू शकता. ठीक आहे. पुढे आल्यानंतर पुढे बघा आपल्याला विचारलंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पत्नी पाल्य आहात का तुम्ही, तर असेल तर येस करायचं, अदरवाईज नो. त्यानंतर आपला धर्म इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इंडियन ऑरिजिन सिलेक्ट असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करणार, नसेल तर नो वरती सिलेक्ट करणार, असेल तर येस वरती सिलेक्ट करायचा. आधार कार्डचा नंबर टाकायचा. त्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला इथे निवडण्याचा ऑप्शन आहे. जे पण परीक्षा केंद्र तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जन्मतारीख भरायची आहे. जे पण जन्म असेल ते तुम्हाला डे मंथ इयर या स्वरूपामध्ये जन्मतारीख भरायची आहे. अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील. त्यानंतर तुमचे वय वगैरे येईल. त्यानंतर लिंग मेल फिमेल तुम्ही इथे सिलेक्ट करणार. जुळे भावंड असेल तर येस करायचं आणि तुमच्या जुळ्या भावंडाचं नाव इथे खाली टाकायचंय. ते मेल आहे की फिमेल आहे ते तुम्हाला इथे टाकायचंय. ठीक आहे. मेल असेल तर मेल करायचं, नसेल जुळे भावंड तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढे यायचंय मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. वडिलांचं नाव इथे तुम्हाला भरायचंय, आईचं नाव भरायचंय. त्यानंतर खाली यायचंय, संपूर्ण पत्ता टाकायचा. इथे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा, इथं कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. दोन्ही जर पत्ते सारखेच असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचे. त्यानंतर वरती जो ऍड्रेस असतो तोच ऑटोमॅटिकली खाली कॉपी पेस्ट होऊन जाईल. एकदाच ऍड्रेस टाकला तरी काय अडचण नाही. जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगवेगळा असेल तर तुम्ही इथं वेगवेगळा टाकू शकता. ठीक आहे. एकच असेल तर वरती टाकायचं, इथे टिक मार्क करायचं, खाली तो ऍड्रेस पेस्ट होऊन जाईल. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर बघा संपूर्ण माहिती टाकून इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. काही माहिती भरायची राहिली असेल तर असा एरर येतो बघा. ती माहिती तुम्हाला बघायची लाल अक्षरामध्ये कुठं दिसत आहे आणि ती देखील माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. ती माहिती भरल्यानंतर पुन्हा इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे, इथं बघा सक्सेसफुल इथं व्हेरीफाय होऊन जाईल. मग ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे एज्युकेशनल डिटेल तुम्हाला द्यायचे मित्रांनो. तर बघा इथे जर म्हटलं तर 10वीची माहिती द्यायची, त्यानंतर 12वीची, त्यानंतर ग्रॅज्युएशनची आणि इतर काय झालं असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आणि पुढे तुम्हाला काय काय माहिती भरायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला इथं बोर्डाचं नाव टाकायचं आहे. आता फक्त उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला इथं तुमच्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं ऑदर सिलेक्ट करायचे. ऑदर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे. जे पण सब्जेक्ट असतील तुम्हाला ते तुम्ही इथं सब्जेक्ट टाकू शकता. ठीक आहे. या प्रकारे तुमचे 10वीचे विषय तुम्ही टाकणार संपूर्ण. त्यानंतर तुम्ही 10वी कोणत्या तारखेला पास झाला किंवा तुम्ही तो निकालाचा डेट असते ती तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. तर इथं बघा परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक. आता बहुतेक विद्यार्थ्यांना हे माहीतच नसतं हे कुठं भेटणार, तर हे फक्त महिना आणि वर्ष टाकतात. तर तुम्हाला इथं डेट पण टाकावी लागते. तर ती डेट तुम्हाला भेटणार आहे तुमचं जे मार्कशीट नव्हे तर बोर्ड सर्टिफिकेट असतं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. ठीक आहे. म्हणजेच 10वीचं प्रमाणपत्र, उत्तीर्ण प्रमाणपत्र. मार्कशीट नव्हे तर प्रमाणपत्र असतं सेपरेटली, ज्याला आपण बोलतो बोर्ड सर्टिफिकेट. तर त्या बोर्ड सर्टिफिकेट वरती तुम्हाला खालच्या कोपऱ्यामध्ये इथं पासिंग डेट दिलेली असते. ठीक आहे. पूर्ण डेट दिलेली असते, तुमचा निकाल केव्हा लागलेला आहे त्याची डेट दिलेली असते, पासिंग डेट. तर ती पासिंग डेट तुम्हाला इथंच टाकायची, जेव्हा पण तुम्ही पास केलेली असेल 10वी तिथं तेव्हाच तुम्हाला इथे टाकायचं. त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे. त्यानंतर श्रेणी फर्स्ट सेकंड आणि थर्डचं ऑप्शन आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. याच स्वरूपामध्ये ही देखील तुम्हाला माहिती भरायची. इथं जे पण असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जर म्हटलं तर पासिंग डेट टाकायची, सांगितल्याप्रमाणे 10वीचं 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती संपूर्ण पासिंग डेट दिलेली असते. तर ती पासिंग डेट तुम्हाला इथं भरणे गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज द्यायचे, किती पर्सेंटेज पडले आणि त्यानंतर श्रेणी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती देऊ शकता, अदरवाईज नाही दिली तरी काय अडचण नाही. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस वरती क्लिक करणार. मराठी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करणार या टाईप मध्ये. त्यानंतर जर तुम्हाला दुसरी भाषा येते असेल जसं की हिंदी, ठीक आहे, तर तुम्हाला हिंदी भाषा येते तर तुम्ही हिंदी इथं सिलेक्ट टाकणार. त्यानंतर तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते, तुम्ही इथं टिक मार्क करणार. जर तुम्हाला इंग्लिश ही भाषा येत असेल, ठीक आहे, तर इंग्लिश भाषा तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे. त्यानंतर लिहिता वाचता तुम्हाला इथे, ठीक आहे, आणि बोलता येत नाही तर तुम्ही इथे टिक मार्क नाही करणार, एवढंच करणार. ठीक आहे. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे. या स्वरूपामध्ये ही माहिती संपूर्ण भरून घेतली. त्यानंतर संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. या स्वरूपामध्ये संपूर्ण तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. यामध्ये काही चुकी असेल तर तुम्ही आताच बघून घेणार, काही चुकी असेल तर तुम्ही मागे जाऊन ती एडिट करू शकता. एकदा पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थित माहिती बघून घ्या. त्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित बघायचा काय चुकला आहे की नाही, त्यानंतर खाली यायचं आहे.
डायरेक्टली खाली आल्यानंतर अशा प्रकारचं दिसून येईल. इथं आपल्याला टिक मार्क करायचंय, व्यवस्थित डिक्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून घ्यायचंय. त्यानंतर इथं आपल्याला कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करून कंटिन्यूचं ऑप्शन आहे, कंटिन्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता संपूर्ण अर्ज भरून झालेला आहे. फक्त तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचंय. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करायचंय. ते हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला कुठून भेटणार हे देखील सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आपल्याला डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा तुम्हाला इथं घ्यायचा आहे. कोऱ्या पेजवरती त्याचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर हँड रायटन डिक्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता, ज्या की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येतील की हँड रायटन डिक्लेरेशन आता आपल्याला कुठून भेटणार. तर त्यासाठी तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही, ते तुम्हाला कुठून भेटणार हे देखील मी तुम्हाला लगेच सांगून देतो. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला हे कुठून भेटणार नाही तर स्क्रीनशॉट तुम्हाला लगेच काढून देतो. तुम्ही तो स्क्रीनशॉट बघू शकता आणि तेच फक्त तुम्हाला कोऱ्या पेजवरती लिहायचंय आणि त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा होम पेज वरती येता, इथं आपण थोडंसं खाली आल्यानंतर आता आपण इथं रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात केली होती. तर इथं हाऊ टू अप्लायचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण काही माहिती इथं दिसून येईल आणि याच्याच खाली थोडं आल्यानंतर पहिल्याच पेज वरती इथे तुम्ही बघू शकता हँड रायटन डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर एवढं मी जेवढं इथं बघा हायलाइट करत आहे एवढं तुम्हाला लिहायचंय कोऱ्या पेज वरती. इथे आय, त्यानंतर इथे स्वतःचं नाव टाकायचं, संपूर्ण नाव, आणि हे आपल्या स्वतःच्या अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचंय कोऱ्या पेज वरती. आणि त्या कोऱ्या पेज वरती लिहिल्यानंतर फक्त त्याचा फोटो काढायचा आणि तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. एवढंच करायचंय, बाकी काहीच करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर चला आता हे मी ऑलरेडी इथं अपलोड फोटो त्याचा काढून घेतलेला आहे. तर डायरेक्टली आता आपण पुढे हे अपलोड करून घेऊया, तर जेणेकरून पुढील आपल्याला प्रक्रिया बघता येईल. ठीक आहे, तर बघा हे जे पेज आलेलं आहे आपल्याकडे, तर आता हे मी ओपन करतो. आता इथे जर म्हटलं तर बघा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथं अपलोड करण्यासाठी चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार आणि हे अपलोड करण्यासाठी इथे ऑप्शन आहे, इथे क्लिक करून हे मी अपलोड करून घेणार. तर बघा, दोन्ही डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. इथं प्रिव्ह्यू करून तुम्ही ते डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले डॉक्युमेंट बघू शकता. आता फक्त तुम्हाला इथं हा जो कॅप्चा दिलेला आहे जशाचा तसा इथं बघून टाईप करायचा आहे आणि कॅप्चा टाईप केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, इथं आपण क्लिक करणार. त्यानंतर फक्त आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी इथं जेवढं पण पेमेंट असेल ते तुम्हाला पेमेंट दिसून येईल. इथं आपल्याला बघा या स्वरूपामध्ये कॅप्चा टाईप करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपल्याकडे जेवढे पण पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आहे ते उपलब्ध होऊन येईल. तर आता कॅप्चा टाकून इथं सबमिट वरती मी क्लिक करत आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट गेटवे ओपन होऊन येईल. इथे भरपूर ऑप्शन आहे, तुम्ही कोणत्याही मार्गाने इथं पेमेंट करू शकता, जसं की QR कोड स्कॅन करून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यानंतर इंटरनेट बँकिंग, वॅलेटचं ऑप्शन आहे, UPIचं ऑप्शन आहे, भरपूर ऑप्शन आहे. तर पटकन मी इथं पेमेंट करून घेतो. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, पेमेंट करते वेळेस कोणत्या प्रकारचे हे पेज कट करू नका किंवा कॉल SMS आले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जोपर्यंत 1 मिनिटाचा जो कालावधी असतो पेमेंट करण्याचा पर्यंत किंवा 30 सेकंद असतात, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचं दुसरं ब्राउझर किंवा दुसरं आपल्याला ऍप्लिकेशन ओपन करायचं नाहीये. त्याच्यामुळे तुमचं पेमेंट कट होऊन जातं, परंतु इथे ऍप्लिकेशन वरती पेमेंट सक्सेसफुल दाखवत नाही आणि पेमेंटचं अमाऊंट देखील जास्त असतं. या गोष्टींकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण तुमच्या इथं 900 रुपये तर 1000 रुपये वायालाच जाऊ शकतात. एकदा पेमेंट कॅन्सल झालं की कट होऊन जातं. काही वेळेस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं असं दाखवत नाही. त्या हेतूने तुम्ही या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. तर चला पटकन मी पेमेंट करून घेतो. तर बघा, पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला होम पेज वरती घेऊन जाईल किंवा डायरेक्टली तुमचं होम पेज नाही आलं तर पुन्हा तुम्हाला हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायची वेबसाईट आहे इथे यायचं. इथं रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर वरती सेंड केलेला असतो, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकून सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन प्रिंट घेण्यासाठी इथं ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आणि प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट इथं घेऊ शकता. तर या स्वरूपामध्ये तुम्ही संपूर्ण तुमचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता व्यवस्थित भरू शकता. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघितलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपण ज्या नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे त्या नोट्स देखील तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे, त्या नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.